नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये भगर बटाटा साबुदाणा चकली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. आपण वाळवणीच्या रेसिपीजमध्ये नेहमी साबुदाणा बटाटा चकली तयार करतो. पण आज आपण ही चकली तयार करताना भगर म्हणजेच वरीचे तांदूळ वापरलेले आहे. त्यामुळे एकदम चविष्ट अशी ही चकली तयार झालेली आहे. चकल्या पाहना तळल्यानंतर मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत. अजिबात कडक न होता मस्त अशा कुरकुरीत हलक्या फुलक्या आणि खुसखुशीत तयार झालेल्या आहे. चकल्या तयार करताना एकही थेंब तेलाचा वापर केला नाही. त्यामुळे वर्ष 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात. अजिबात वास वगैरे येत नाही. आता अशा परफेक्ट चकल्या तयार करण्यासाठी भगर, साबुदाणा आणि बटाटा या तिन्ही वस्तूंचं वजनी आणि वाटी असं प्रमाण सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमच्या चकल्या अजिबात बिघडणार नाही. आता ही चकली तयार करताना कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही. भगर जरा सुद्धा न भिजवता झटपट अशी ही चकली तयार केलेली आहे. ही चकली पाहणा सोऱ्यामधून करताना मध्येच कुठेही तुटत नाहीये. मस्त अशी अक्कीच्या अक्की आणि गोल गरगरीत तयार झाली आहे. सुकल्यानंतर चकलीचे तुकडे वगैरे पडलेले नाहीत. मस्त अशा गोल गरगरीत आणि अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. सुकल्यानंतर चकली अगदी छोटी झालेली आहे, पण तळल्यानंतर ना मस्त अशी दुप्पट तिप्पट फुललेली आहे. हलकी फुलकी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. आता ना या चकल्या बनवायला फार सोप्या आहेत. अगदी एकटी महिला सुद्धा एकाच वेळी 1-1, 2-2 किलोच्या या चकल्या डब्बा भरून तयार करू शकते. मी ह्यापूर्वी सुद्धा भरपूर साऱ्या उन्हाळी रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. पाहिल्या नसतील तर एकदा जरूर करून पहा. तुम्हाला चकली तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. चला तर वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि हो, व्हिडिओ जरा सुद्धा तुम्हाला कुठे आवडला असेल ना तर एक लाईक जरूर करा. उपवासाची झटपट अशी चकली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी भगर घेतलेली आहे. आता या भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ किंवा वरई असे देखील म्हटले जाते. भगर कच्चीच घ्यायची आहे, भाजून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही. वाटीने मोजून घेणार असाल तर 1 वाटी घ्यायची आहे. जर वजनी प्रमाणामध्ये करायचं असेल तर बरोबर या ठिकाणी ही पाव किलो भगर आहे, म्हणजेच 250 ग्रॅम भगर आहे. आता भगर जी आहे ना एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. भगर आधी घेताना स्वच्छ साफ करून निवडून घ्या. काही बारीक बारीक खडे माती धूळ असेल ना तर ती व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे. हे पहा अशा प्रकारे भगर 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामधील सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे. आता मी सुरुवातीला ह्या वाटीने भगर मोजून घेतली होती. बरोबर ह्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला होता. साबुदाणा बघा अगदी छान असा भिजला गेला आहे. वाटीने मोजून घेणार असाल तर 1 वाटी भगरीसाठी बरोबर अर्धी वाटी साबुदाणा भिजत घालायचा आहे. आणि जर वजनी प्रमाणामध्ये मोजून घेणार असाल तर बरोबर या ठिकाणी पाव किलो भगरीसाठी मी 125 ते 150 ग्रॅम साबुदाणा भिजत घातला होता. म्हणजे जर तुम्हाला 1 किलो भगरीच्या चकल्या बनवायच्या असतील ना तर या ठिकाणी अर्धा किलो साबुदाणा भिजत घालायचा आहे. आता सुरुवातीला आपण भगर शिजवून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे जाडबुडाची. ज्या वाटीने तुम्ही भगर मोजून घेतली बरोबर त्याच वाटीने मोजून बरोबर 3.5 वाट्या पाणी आपल्याला घालायचं आहे. 1 वाटी भगरीसाठी 3.5 वाट्या पाणी घाला, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता हे पाणी ना हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. जास्त देखील पाण्याला उकळी काढून घ्यायची नाही. पाणी असं हलकंसं गरम झालं की भगर शिजण्यापुरतं थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. नंतर आपण आणखी मीठ घालणारच आहोत, पण भगरीसाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता ही धुवून घेतलेली जी भगर आहे ना ती संपूर्ण भगर एकाच वेळी अशी गरम पाण्यामध्ये घालायची आहे. लक्षात ठेवा भगर भाजून घ्यायची नाही किंवा भिजतही घालायची नाही. झटपट अशा आज आपण ह्या चकल्या तयार करणार आहोत. हे पहा अशा प्रकारे संपूर्ण भगर मी गरम पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे. व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता ही आपल्याला जी भगर आहे ना छान अशी शिजवून घ्यायची आहे. साधारणतः पाव किलो भगर शिजण्यासाठी मला या ठिकाणी 8 ते 9 मिनिटं तरी लागणार आहे. सुरुवातीला ना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवरती ही भगर शिजवून घ्यायची. हे पहा भगर मस्त अशी फुगलेली आहे आणि आधी पहा खूप पातळ मिश्रण होतं, पण आता पहा ना छान असं घट्टसर झालेलं आहे. हळूहळू ना भगर छान अशी घट्टसर होते आणि मस्त अशी शिजायला लागते. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून भगर मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. आता एकदा का अशी भगर घट्ट झाली ना की गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम करायची नाही. अगदी कमी आचेवरती आपल्याला मस्त अशी फुलेपर्यंत ही भगर शिजवून घ्यायची आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता छान असं घट्टसर मिश्रण झालेलं आहे.
पण अजूनही भगर शिजलेली नाही. त्यामुळे पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि चांगली अशी भगर कमी आचेवरती छान अशी शिजवून घ्यायची आहे. हळूहळू ना मस्त अशी भगर शिजते आणि छान असं घट्टसर मिश्रण तयार होतं. या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल 10 मिनिटं झालेली आहेत. सुरुवातीला 2-3 मिनिटं मोठ्या गॅसवरती भगर शिजवली. नंतरची सर्व मिनिटे मी कमी आचेवरती ही भगर शिजवून घेतलेली आहे. आता पहा ना, भगर मस्त अशी शिजली गेली आहे आणि अगदी घट्टसर असं मिश्रण तयार झालेलं आहे. जेव्हा अशी भगर छान अशी शिजली जाते ना, तेव्हा काय करायचं आहे, आपण जो साबुदाणा भिजत घातला होता ना अर्धी वाटी, तो संपूर्ण साबुदाणा या स्टेजला आपल्याला भगरीसोबतच काढून घ्यायचा आहे. म्हणजे कसं, भगरीच्या वाफेवरती आणि थोडंसं ना गरम गरम असल्यावरती भगर साबुदाणा ना मस्त असं फुलून निघतो. हे पहा, अशा प्रकारे संपूर्ण साबुदाणा मी भगरीमध्ये काढून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही. जास्त सुद्धा घट्टसर मिश्रण भगरीचं होऊन द्यायचं नाही. अगदी ह्या स्टेजला जेव्हा भगर येते ना, तेव्हा लगेच साबुदाणा घालायचा आहे आणि व्यवस्थित भगरीसोबत मिक्स करून घ्यायचा आहे. असा साबुदाणा शिजवलेल्या भगरीमध्ये काढून मिक्स केला ना, तर काय होतं, साबुदाणा सुद्धा मस्त असा शिजून निघतो आणि आपली चकली खाताना ना अजिबात कडक स्वरूपाची होत नाही. मस्त अशी खुसखुशीत होते आणि छान अशी तिप्पट चौपट फुलते, अजिबात तेलकट होत नाही. हे पहा, अशा प्रकारे सर्व साबुदाणा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून अगदी 4 ते 5 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकी 1-1, 2-2 मिनिटाला झाकण ओपन करायचं आहे आणि तळापासून चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे कसं मिश्रण तळायला लागणार नाही. अगदी 2-3 मिनिटांमध्येच ना साबुदाणा भगरीसोबत मस्त असा वाफला जातो, शिजला जातो आणि मस्त असं आपल्या चकल्या खुसखुशीत तयार होतात. हे पहा, या ठिकाणी साबुदाणा घातल्यापासून टोटल एक 4 ते 5 मिनिटं झालेली आहे. मस्त असं मी मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा, अगदी परफेक्ट आहे. साबुदाणासुद्धा कुठे जास्तीचा पांढरा दिसत नाही आहे. याचा अर्थ साबुदाणासुद्धा भगरीसोबत मस्त असं वाफवून तयार झालेला आहे. अगदी ह्या स्टेजवरती जेव्हा मिश्रण येईल ना, तेव्हा समजावं चकलीसाठी अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि थोडंफार मिश्रण जे आहे ना, ते हलकंसं थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण ह्यामध्ये उकडलेला बटाटा ॲड करणार आहोत. आता बटाटा किती ॲड करायचा ते सुद्धा तुम्हाला सांगते. आपण सुरुवातीला 1 वाटी भगर म्हणजेच वजनी प्रमाणामध्ये पाव किलो भगर घेतली होती. पाव किलो भगरीसाठी भगरीच्या दुप्पट आपल्याला ह्या ठिकाणी बटाटा ॲड करायचा आहे. म्हणजे बरोबर अर्धा किलो उकडलेला बटाटा आपण ह्या ठिकाणी वापरणार आहे. जेवढी तुम्ही भगर मोजून घेणार ना, त्याचे दुप्पट बटाटा घाला, अगदी परफेक्ट अशी चकली तयार होते. उकडलेला बटाटा घातल्यामुळे काय होतं माहिती का, चकल्यांच्या मिश्रणाला मस्त असं बाइंडिंग येतं आणि आपल्या चकल्यांना मस्त अशा पातळ तयार होतात. अजिबात जाड स्वरूपाचे होत नाही आणि चकली ना चवीला खरंच खूप छान लागते. मस्त अशी खुसखुशीत तयार होते. हे पहा, मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे. गॅस बंदच आहे. आता इथून पुढे गॅस अजिबात चालू करायचं नाही. हलकंसं मिश्रण थंड झालं की लगेचच आपण जे अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेले होते ना, ते एका बारीक किसणीने किसून घालायचे आहेत. लक्षात ठेवा, बटाटा हाताने मॅश करू नका. कारण काय होतं, हाताने जर तुम्ही बटाटा मॅश करून घेतला ना, तर बटाट्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहतात. ते व्यवस्थित मिश्रणामध्ये बाइंडिंग येत नाही त्यांना, त्यामुळे आणि ना मग चकली करताना मध्येच ती तुटते. त्यामुळे लक्षात ठेवा, बटाट्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहू नये म्हणून असे बारीक किसणीने सर्व बटाटे किसूनच घ्यायचे आहे. चला तर ह्याच पद्धतीने सर्व उकडलेले अर्धा किलो बटाटे आपण असे किसणीने किसून घेऊयात. म्हणजे कसं परफेक्ट असं चकलीचं मिश्रण तयार होईल. सर्व अर्धा किलो उकडलेले बटाटे किसून घेतले. त्यानंतर लगेचच 5-6 मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त अशा बारीक करून घेतल्या होत्या. हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. सुरुवातीला आपण भगर शिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे ते लक्षात असू द्या. मीठ हे बेताने घालायचं आहे. आता जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल, प्लेन बनवायची असेल, तर मिरची न घालता सुद्धा चकल्या तयार करू शकता किंवा जर मिरची न वापरता प्लेन लाल तिखट वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता. हे पहा, अशा प्रकारे हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. लगेचच घातलेलं हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जो उकडलेला बटाटा घातला आहे ना, तो अगदी व्यवस्थित असा भगर आणि साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित मिक्स झाला ना, की बाइंडिंग छान येतं आणि चकल्या अशा फटाफट पाडल्या जातात आणि एकसारख्या चकल्या तयार होतात. चला तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. गॅस कुठेही चालू करायचं नाही. आता गॅस बंदच करायचा आहे. फक्त मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपण चकल्या तयार करायला सुरुवात करणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे सर्व मिश्रण मी एकसारखं असं मिक्स करून घेतलेलं आहे. बटाटा अगदी छान असा मिक्स झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा, अगदी परफेक्ट आहे. आता आपण लगेचच चकल्या तयार करायला सुरुवात करणार आहोत. चकलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण दाबून दाबून चांगलं असं भरायचं आहे. जास्त एअर गॅप ठेवायचं नाही. जेवढं तुम्ही जास्त मिश्रण भरणार ना सोऱ्यामध्ये, तेवढ्या चकल्या एकाच वेळी भरपूर साऱ्या तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे आता सोऱ्यामध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. झाकण लावायचं आहे आणि लगेचच चकल्या तयार करायला सुरुवात करायची आहे.
कागदावरती चकल्या घालून घेते. कागदाला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही. चकल्या पहा मस्त अशा एकसारख्या तयार होत आहे. अजिबात करताना मध्येच कुठेही तुटत नाहीये किंवा एकसारख्या अशा गोल गरगरीत तयार होत आहे. कारण आपण जो घातलेला बटाटा होता ना, तो चांगला असा किसून घेतलेला आहे. त्यामुळे चकली करताना अजिबात तुटत नाही आणि एकसारखी अशी गोल गरगरीत तयार होते. चकल्या करायला ह्या फार सोप्या आहेत. खरंच खूप झटपट तयार होतात. आपण नेहमी उपवासाची साबुदाणा बटाटा चकली तयार करतो, पण एकदाशी भगर घालून चकली नक्की तयार करून पहा. चवीला एकदम अप्रतिम लागते आणि विशेष म्हणजे ना, अजिबात कडक स्वरूपाची होत नाही. मस्त अशी खुसखुशीत होते. तेलकट न होता मस्त अशी हलकी फुलकी तयार होते आणि आतून ना छान अशी पोकळ तयार होते. आज आपण एकही थेंब तेलाचा वापर न करता ह्या चकल्या तयार केलेल्या आहेत. त्यामुळे ना 1-2 वर्ष बंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात. जरासुद्धा वास वगैरे येत नाही, कारण आपण ह्या चकल्या तयार करताना जरासुद्धा तेलाचा वापर केलेला नाही. चला तर याच पद्धतीने आता आपण फटाफट या चकल्या तयार करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व चकल्या तयार करून घेतल्या. चकल्या तयार झाल्यानंतर मी व्हिडिओ काढायची विसरले होते. अर्धवट सुकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी व्हिडिओच काढला नाही पूर्ण चकल्या झाल्यानंतर. तर आता पहा ना, दुपारचे साधारणतः एक 3-4 वाजले आहे. सकाळी 7 वाजता चकल्या घातल्या होत्या. घरातच पंख्याखाली सुकवल्या आहेत. मी कोणताही वाळवणीचा पदार्थ ना 1 दिवस घरातच सुकवते आणि त्यानंतर ऊन दाखवते. म्हणजे कसं तो पदार्थ ना जेव्हा ओला असो ना, तर बाहेरची धूळ माती वगैरे बसते आणि मग पदार्थ कसा काळपट होतो आणि अनहायजेनिक पद्धतीने बनवला जातो. त्यामुळे पहिला दिवस घरातच पंख्याखाली सुकवल्या आणि मस्त अशा 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत. चकल्या पहा अगदी मस्त अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे. साबुदाणा सुद्धा थोडा दिसत आहे. खूप छान अशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत. छान अशा गोल गरगरीत तयार झालेल्या आहेत. सुकल्यानंतर चकलीचे अजिबात तुकडे वगैरे पडलेले नाहीत. मस्त असे अख्ख्याच्या अख्ख्या चकल्या आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, परफेक्ट भरपूर साऱ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. साधारणतः तयार केलेल्या मिश्रणामध्ये माझ्या मध्यम आकाराच्या 100 ते 120 चकल्या तयार झाल्या होत्या. परफेक्ट. आता तुम्ही या ठिकाणी ना चकलीची साईज पाहून घ्या. आपण या ठिकाणी आता चकल्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. चकली पहा मस्त अशी तिप्पट चौपट फुलणार आहे. एका साईडला कढईमध्ये तेल देखील छान असं गरम झालेलं आहे. आता गरम तेल झाल्यानंतर जेवढ्या कढईमध्ये मावतील ना तेवढ्या चकल्या तुम्ही तळून घेऊ शकता एकाच वेळी. तेल मात्र चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे. मी 5-6 चकल्या एकाच वेळी तेलामध्ये घालत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, चकल्या घातल्या मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. परफेक्ट. तयार झालेल्या चकल्या ज्या आहेत तळून घेतलेल्या त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी काही चकल्या तळून दाखवते. या चकल्या बनवायला फार सोप्या आहेत. अगदी झटपट तयार होतात. कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही. फक्त साबुदाणा भिजत घालायचा आहे. साबुदाणा भिजत घालताना ना आपण नॉर्मली खिचडीसाठी ज्याप्रमाणे भिजत घालतो ना त्याच पद्धतीने भिजत घालायचं आहे. गरम पाण्यात वगैरे भिजत घालायचं नाही, साध्याच पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. हे पहा, दुसरं घाणा देखील अगदी छान असं मी तळून घेतलेला आहे. मस्त अशा आपल्या चकल्या या ठिकाणी फुललेल्या आहेत. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. नेहमी 30 उपवासाची साबुदाणा बटाटा चकली खाण्यापेक्षा एकदा भगर घालून अशी चकली नक्की करून पहा. खरंच खूप छान चकल्या तयार होतात. चला तर ह्याच पद्धतीने आणखी काही चकल्या तळून घेऊयात. मी यापूर्वी ना चॅनलवरती भरपूर साऱ्या उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. पाहिल्या नसतील ना तर एकदा नक्की पाहून घ्या. जर तुम्हाला फक्त साबुदाणा बटाट्याची चकली बनवायची असेल ना तर ती सुद्धा मी अपलोड केलेली आहे. नक्की चेक करा. खूप छान चकल्या तयार होतात. कारण की ना त्या चकल्या तयार करताना सुद्धा मी एक खास ट्रिक सांगितलेली आहे. त्यामुळे चकली ना अजिबात तेलकट होत नाही, कडक होत नाही, मस्त अशी खुसखुशीत होते. नक्की जाऊन चेक करा. अशा प्रकारे मी काही चकल्या तळून घेतलेल्या आहेत. चकली पहा एकदम छान अशी फुललेली आहे. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. चकल्या जेव्हा सुकल्या होत्या तेव्हा एकदम बारीक बारीक होत्या, पण तळल्यानंतर पहा ना मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत. परफेक्ट. तुम्हाला साईजवरूनच लक्षात येत असेल. आता तुम्हाला मी चकली तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चकल्या पहा मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत, हलक्या फुलक्या झालेल्या आहेत, अजिबात कडक झालेल्या नाहीत. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर ह्या भगरीच्या चकल्या नक्की करून पहा. या उन्हाळ्यामध्ये सर्वांना फार आवडतील ही माझी 100% खात्री आहे. आणि कशा झाल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.